या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युझिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट। आमच्याकडे पिझ्झा, बर्गर, इंडियन मेन कोर्स, चायनीज कॉन्टिनेंटल, स्पेशल मुंबई पावभाजी, नाचोस, मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट। आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट, मुंबई येथील 5 स्टार हॉटेलमधील तज्ञ शेफ, फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। यमी टमी रेस्टॉरंट, कोटमगाव रोड, अजय गादी भंडार शेजारी, येवला। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी बाळासाहेब पाटील यांनी सूत्र हातात घेताच गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला असून सिन्नर, निफाड, लासलगाव, वाडीवरे परिसरात मंदिराच्या दानपेटी फोडणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जेरबंद केली आहे। या टोळीचा म्होरक्या असलेल्या सुयोग अशोक दवंगे, राहणार हिरवगाव, पावसा तालुका संगमनेर याच्यासह संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे, अनिकेत अनिल कदम, संदीप किसान सावळे, दीपक विलास पाटेकर यांना देखील अटक करण्यात आली असून आरोपींच्या ताब्यातून सोने, चांदी, दागिने आणि पितळी वस्तू मिळून 1,93,290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास सिन्नर, निफाड, लासलगाव पोलीस करत आहेत। जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आत्तापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या 3 तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे। हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत। यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे। याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात, त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे ते 31 मेपर्यंत NDPSच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे। साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः 8,49,000 एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये गांजा, अल्पाझोन टॅब्लेट्स आहेत, ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो, कोडील फॉस्फेट आहे, भांग आहे आणि गांजाचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा NDPSचा गुन्हा किंवा NDPS संदर्भात कुणीही इन्व्हॉल्व असेल त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील NDPSचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे पोलीस विभाग स्वतः करत असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, या संदर्भातले सोर्स असतील, या संदर्भातले इन्फॉर्मर असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे, समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे, ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत। सर, आपण प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का, याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराव्याविषयी निष्पन्न झाला। SNGBचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड 42 वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा
ICTE कडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार, चालू शैक्षणिक वर्षात 20पेक्षा जास्त पेटंटना मान्यता, इस्रो, IIT रुड़की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र, स्मार्ट क्लासरूम, अत्याधुनिक लॅब, मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस, चालू वर्षी आमचे 209हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, आमच्याकडे उपलब्ध कोर्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन, ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या.